त्याला विचारले जाते की तुमचा गोल काय आहे, आणि तो म्हणतो आम्ही का सांगायचं तुम्हाला गोल, आम्ही का सांगू आमचा गोल, सांगायचा नसतो गोल कोणाला. ती म्हणती आपने कुछ तो दिमाग में एक करके रखा होगा ना कि आप क्या करने वाली. अगर हाँ ठीक है, आपने आपके उम्मीदवार खड़े किए और जब इलेक्शन होने के बाद जब वो जीत जाएंगे तब आप किन के साथ जाएंगे, वो बात का बाद में देखेंगे, हम आपको क्यों बताएंगे, हम बाद में देखेंगे वो. मगर आपने कुछ तो सोचा होगा, वो आप किसके साथ जाएंगे, हम आपको क्यों बताएंगे, हम देख लेंगे, हम हमारा देख लेंगे. हा काय प्रश्न झाला. तू नेता आहेस ना, आम्ही आमचं बघू म्हणजे तू काय संसार मांडला तुझ्या घरातल्या घरात की आमच्या भावांचा आम्ही बघत बसू. समाजाचं नेतृत्व करतोय तू, बंडल माणूस 420 समाजाचं नेतृत्व करायला चालला. ती विचारत होती की तुम्ही फक्त शरद पवाराचा प्रचार करताय का, तुम्ही का भाजपला तुम्ही टार्गेट केलं. हा म्हणत होता की आम्हाला दिलं नाही. मग ती म्हणत होती मागच्यांनी तरी तुम्हाला कुठं दिलंय, मागच्यांनी तरी तुम्हाला कुठं दिलं, मग तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलत नाही, तुम्ही फक्त भाजपच्याच विरोधात का बोलता. तर तो तिला म्हणतो तुम्ही काय भाजपची सुपारी घेऊन आले का, हे यांचा वेळ किती राहिला रे, किती टाइम दिलेला, चला नमस्कार धन्यवाद चला चला, असं करत होता. त्यांना उत्तरच देत नव्हता त्या बाईला, नीट उत्तरच नाही. शपथ आज तिरे नाराव महाराष्ट्राचे डोळे उघडले दिल्लीहून आलेल्या बाईनी. ती म्हणत होती तुमचं EWS गेले, तुमच्या या चुकीच्या मागणीमुळे तुमचं EWS गेले. तर तो म्हणत होता आम्ही मागितलंच नव्हतं 10%, आम्ही तर OBC मधनच मागितलंय. त्या बाईनी शिवाय दिल्लीची बाई बघा काय अभ्यास केलाय तिने, दिल्लीची रिपोर्टर मॅडम. आणि ती म्हणत होती तुमच्यासोबत विदर्भातला मराठा नाहीये. हा म्हणत होता कोण म्हणतं नाहीये, अरे कोण म्हणतं, मी विदर्भातली आहे, मी म्हणते नाहीये आम्ही तुझ्यासोबत, आम्ही तुझ्या सोबत नाहीये. हा करत होता तुमची इज्जत करतो आम्ही दिल्लीहून आल्या म्हणून, तुम्ही काय भाजपची सुपारी घेऊन आल्या काय, तुम्ही काय हे बोलतायत, कळतं काय यांना काय. असला चिडला होता, असला चिडला होता, तुम्हाला काय सांगायचं. अरे राव असलं ना यार अशी पाहिजे होती दरवाजाला प्रश्न विचारायला. गोदाम साहेब, गोदाम साहेब, सिद्धार्थ गोदाम साहेब, जरा बघा होत्या मॅडमचा तुमचे जे असतात ना प्रश्न कसे विचारावे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराने ना तिच्याकडनं शिका, प्रश्न कसे विचारावे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा पटापट लाईक करा. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा पण आहे. ज्या वेळेला तुमची चौकशी लागते ना त्यावेळेला त्यामध्ये एखादा असाही असतो ना, जसा की आज एक दिल्लीच्या मॅडम आल्या होत्या, रिपोर्टर मॅडम, जरांगेचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आणि असा काही इंटरव्ह्यू घेतला ना त्या मॅडमची, मी तर फॅन झाले तिची. माझा विश्वास उडाला होता पत्रकारितेवरनं की पत्रकार हे विकल्या गेलेले आहेत, इमानदार पत्रकार उरलेच नाहीत. फार नर्वस झाली होती कारण पत्रकार त्याला उलट प्रश्न विचारतच नव्हते. परंतु आज त्या दिल्लीच्या मॅडम आल्यात. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्त लोक जोडले गेले पाहिजे. मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा माझ्या चॅनलला टाकणार आहे, शेअर करणार आहे मी ती लिंक. माझ्यापर्यंत आली ती लिंक, मी पूर्ण व्हिडिओ बघितला. मी कधीही त्याचे कुठलेही व्हिडिओ पूर्ण बघत नसते, मी अशी पुढं घेते आणि मुद्दे बघते, कारण तेच त्याचं. परंतु आज या मॅडमनी, या बहादरींनी वाघिणीला त्या मानलंच पाहिजेत राव. असा काही घेतला ना जरांगे, तुम्हाला काय सांगायचं. असे काही प्रश्न विचारले नाही तिने की दिल गार्डन हो गया. आज आहे ना, आज शपथ तुम्हाला सांगते, दिल खुश हो गया. तिने प्रश्न ती विचारत होती ना, जरांगे वैतागून गेला होता माहिती का तिला. ह्यांना यांचा वेळ किती राहिला असं विचारायचं तू.
मुलाखतीमध्ये इतका चिडला ना. ती विचारत होती की का बरं शरद पवारने, हिंदीमध्ये मुलाखत घेत होती ती, आणि हा तिला मराठीत उत्तर, कारण या यंगराटाला येत नाही ना, काय हिंदी पण येत नाही. इथं आमच्या शेमड्या पोराला सुद्धा हिंदी येते, याला हिंदी पण येईना. ती विचारत होती की आप खाली बीजेपी को ही क्यों टारगेट कर रहे हो, कांग्रेस ने भी नहीं दिया आपको आरक्षण, शरद पवार ने भी नहीं दिया, तो आप उनका क्यों नहीं नाम लेते, आप उनको क्यों नहीं भला बुरा बोलते, आप खाली बीजेपी को ही क्यों टार्गेट कर रहे हो. ह्याचं डोकंच काम करत नव्हतं, हिला काय उत्तर देऊ. तो म्हणायचा नाही नाही करतो आम्ही कुठं त्यांना म्हणलं. तिने हाही प्रश्न विचारला की तुम्ही जर करतो म्हटला ना की आम्ही त्यांनी आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही यांना निवडून दिलं, त्यांनी आम्हाला दिलं नाही 70 वर्ष म्हणून तर आम्ही यांना निवडून दिलं ना. मग ती म्हणले नाही पण तुम्ही तर लोकसभेला त्यांचे कॅन्डिडेट निवडून दिले ना. मग त्यांची कॅन्डिडेट जे निवडून दिले ते कॅन्डिडेट लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला का, तुमच्या मागण्यांसाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला का. हा इतका चिडत होता ना, कारण हे खरं होतं ना, हे महाराष्ट्रातल्या पत्रकारांना विचारताच आलं नाही त्याला. महाराष्ट्रातल्या पत्रकारांना त्याला विचारायची हिंमत नाही. महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी फक्त त्यांना म्हणलं म्हणायचं हागलं मुतलं, हागवण लागली नाही का, गो खाल्ला, त्या फडणवीसला शिव्या द्यायच्या काहीतरी गाणगारण. मग महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी ही करायचं त्याच्यावर. ह्याच्या पलीकडे महाराष्ट्रातले पत्रकार, मराठी मीडिया जरांगेला उलट प्रश्न विचारू शकत नाही. परंतु आज त्या दिल्लीच्या मॅडमला मानलं पाहिजे. दिल्लीहून येऊन तिने जरांगेची जी काय वाजवली ना यार, सल्यूट त्या मॅडमला, सल्यूट त्या मॅडमला. हा पत्रकार हवेत तर असे, क्या बात है. तिळपापड झाला भाऊ त्याचा, बघितला असेल ना तुम्ही, बाप रे बाप. मी तर इतकी हसत होते ना, इतकं मन लावून बघत होते ना मी, वाह क्या बात आहे म्हटलं. मला ज्यांनी कोणी ती व्हिडिओ पाठवली ना त्यांचे धन्यवाद, त्यांचे धन्यवाद. शपथ असली मजा ना. ती विचारत होती की तुम्ही फक्त शरद पवाराचा प्रचार करताय का, तुम्ही का भाजपला तुम्ही टार्गेट केलं. हा म्हणत होता की आम्हाला दिलं नाही. मग ती म्हणत होती मागच्यांनी तरी तुम्हाला कुठं दिलंय, मागच्यांनी तरी तुम्हाला कुठं दिलं. मग तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलत नाही, तुम्ही फक्त भाजपच्याच विरोधात का बोलता. तर तो तिला म्हणतो तुम्ही काय भाजपची सुपारी घेऊन आले का, हे यांचा वेळ किती राहिला रे, किती टाइम दिलेला, चला नमस्कार धन्यवाद चला चला, असं करत होता. त्यांना उत्तरच देत नव्हता त्या बाईला, नीट उत्तरच नाही. शपथ आज तिरे नाराव. महाराष्ट्राचे डोळे उघडले दिल्लीहून आलेल्या बाईने, महाराष्ट्राचे डोळे उघडवून दिले तिने. आणि महाराष्ट्राच्या पत्रकारांच्या अशी काय चपराक बसवली ना त्या मॅडमनी. शपथ पत्रकारिता अजूनही अशा लोकांमुळे जिवंत आहे, अशा लोकांमुळे पत्रकारिता अजूनही जिवंत आहे. खूप छान, खरंच सलाम तिला, खरंच सलाम तिला, खरंच मानाचा मुजरा त्या बाईला. शपथ क्या बात आहे यार. असला भारी तिने व्हिडिओ बनवला ना, असली भारी पोलखोल केली ना तिने जरांगेची. ती बोलली तुमचा गोल काय आहे, तुमचा काय गोल आहे. जरांगे म्हणतो आम्ही गोल सांगत नसतो, आम्ही काय सांगू तुम्हाला. ती म्हणली बरं तुमचा प्लॅन काय आहे, तुम्ही काय प्लॅन केलेला आहे तो तर तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही प्लॅन काय. तो म्हणला आम्ही काय सांगायचं तुम्हाला, आम्ही नाही सांगणार तुम्हाला. हे लहान लेकरू कसं असतं, लहान लेकर पोर खेळे का, मराठ्यांचं नेतृत्व करायला चाललाय हा शेमडा. पोर खेळा ह्या ज्या मुलांचं तू वाटोळ केलंय ना ते कधीही भरून न निघणारं वाटोळ आहे. कधीही. ती म्हणत होती तुमचं EWS गेलंय, तुमच्या या चुकीच्या मागणीमुळे तुमचं EWS गेलंय. तर तो म्हणत होता आम्ही मागितलंच नव्हतं 10%, आम्ही तर OBC मधनच मागितलंय. त्या बाईने शिवाय दिल्लीची बाई बघा काय अभ्यास केलाय तिने, दिल्लीची रिपोर्टर मॅडम. आणि ती म्हणत होती तुमच्यासोबत विदर्भातला मराठा नाहीये. हा म्हणत होता कोण म्हणतो नाहीये. अरे कोण म्हणतं, मी विदर्भातली आहे, मी म्हणते नाहीये आम्ही तुझ्यासोबत, आम्ही तुझ्या सोबत नाहीये. कोण तू शेंबड्या, चल तुला आम्ही नेता, तुला आहे का तुझ्यात नेता म्हणण्याची काहीतरी कुठला तरी गुण आहे. फुकटचं भेटलंय म्हणून चांगला मस्त सुटबुट घालून बसतोय, तंगड्यावर तंगड टाकून तिथं सरपंचाच्या त्या फार्म हाऊसला, आणि तिथून टापा आणतो काही पण. तो जसा जसा तुला तो वाकडेश्वर
दिल आदेश तसा तसा उड्या मारत असतो, तसं तसं समाजाला नाचवतो. आम्ही तुला मानत नाही. चल, विदर्भातले मराठे आणि कोकणातले मराठे तुला काही भाव देत नाही. मुंबई मराठे आणि पुण्यातले मराठे तुला कवडीचाही भाव देत नाही. हा, तुला मुंबई आणि पुण्यामध्ये जे एनसीपीचे कार्यकर्ते आहेत ना, जे एनसीपीचे वोटर आहेत ना, तीच लोक तुझी इज्जत करतात. बाकी कुणीही तुझी इज्जत करत नाही. पुणे मुंबईला विदर्भ आणि मुंबई, विदर्भ आणि कोकण, त्याचबरोबर कोल्हापूर साताऱ्याला सुद्धा तुला फटका बसलेला आहे. तुझ्या सभा बघितल्या ना तू, कोल्हापूरला आणि साताऱ्याला, तुझ्या सभेला अजिबात गर्दी झालेली नाही. ज्या छत्रपती संभाजीराजेंना, ज्या छत्रपती उदयनराजेंना तू म्हणतोय की मी फुकला असतं तरी उडले असते, तुझी लायकी का, तुझी अवकात काय? उदयनराजेंना बोलतोय तू फुकलं तरी पडले असते, तुझी अवकात काय शेंबड्या? एक नुसता ढुस्सा दिला ना उदयनराजेंनी तर लांब जाऊन कोण्या तरी कोपड्यात पडशील. हा, तू छत्रपती घराण्यांची मस्करी लावली, छत्रपती घराण्यांचा तू हे करतोय. हा, ते संभाजीराजे 4 वेळा तुझ्याकडे येतात, त्यांचा अपमान करतोय. कोण रे तू शेंबड्या? कोण रे तू? तुझी अवकात काय? त्या दिल्लीच्या मॅडमनी आज सर्व काही दाखवलं. तुझा खरा चेहरा समाजापुढे आणलाय दिल्लीच्या मॅडम. यास जय शिवराय सर्व राजकारण चालू होतं आणि आज यस मी लिंक टाकणार आहे. माझं लाईव्ह झालं ना की माझ्या लाईव्हच्या कमेंट मध्ये मी लिंक टाकणार आहे, नक्की बघा. माझ्या लाईव्हच्या कमेंट मध्ये मी लिंक टाकणार आहे, नक्की सर्वांनी बघा तो व्हिडिओ. अशी काय तिने बॅटिंग केली ना राव, तुम्हाला सांगते. अरा असा धुतला ना याला. हा तिला म्हणजे म्हणत होता की चला उठा, झालं चला धन्यवाद, चला उठा. आणि हा करत होता तुमची इज्जत करतो आम्ही दिल्लीहून आल्या म्हणून. तुम्ही काय भाजपची सुपारी घेऊन आल्या काय? तुम्ही काय बोलताय? कळतं का यांना काय? असला चिडला होता तुम्हाला काय सांगायचं. अरे राव असलं ना हे महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी, अरे इतके विकल्या जाऊ नका. ऑनलाईन डिबेटला तो कधीच बसणार नाही, याच्यावरच कळतं त्याच्याकडे बुद्धिमत्ता नाहीये. का तो ज्या वेळेला हाके आला ना, हाके लाख चुकीचा असेल असू देत, हाकेने हिंमत दाखवली होती ना डिबेटला बसवायची, मग याने का नाही? हा का डिबेटला बसला नाही? हा का पळाला? याच्या आजच्या मुलाखतीवरनं मात्र पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे, याला कुठल्याही गोष्टीची अक्कल नाही, याला कुठल्याही गोष्टीचा ज्ञान नाही, याला कुठल्याही गोष्टीची माहिती नाही. आणि ज्या वेळेला असे अभ्यासू लोक याला प्रश्न विचारतात ना, त्यावेळेला मात्र याचा गोंधळ उडतो. याचे 2-4 शब्द यांनी पाठ केलेले. मराठा इतक्या नंबरला आहे, आमका असं आम्हाला भेटतं, धमका ते 3-4 शब्द त्यांनी पाठ करून ठेवलेले. तो तेवढंच बोलतो. आणि बस याचा सुपडा साफ करायचा, त्याला पाडायचं. त्या फडणवीसला तर दुसरं काहीही नाही. हा दुसरं काहीही करत नाही. हा फक्त तेवढंच आग्न मुतनं नाही का, माहितीच आहे तुम्हाला त्याच्याशिवाय. चिन्ह हाणला, टना हाणला, काय 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 घाण. याच्या व्यतिरिक्त तो काहीच बोलू शकत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला कुठलीही माहिती नाही, त्याला कुठलंही ज्ञान नाही. आज त्या मॅडमने दिल्लीच्या, राव मला असं वाटत होतं मी तिच्यामध्ये घुसलेली काय प्रश्न विचारते ना, शपथ. अरे मला इतका आनंद होत होता ना. माझ्या लेखी तर एवढ्या आज इतक्या दिवसानंतर हसत होते, मम्मा तू इतकी हसती म्हणा. यस, अरे काय वागिने आणि काय प्रश्न विचारते त्याला. आणि कसली याची ना वाजवली तिने, असली वाजवली ना, असली बिनपाण्याची खरडली ना त्याची. तुम्हाला काय सांगू, झाला आजचा व्हिडिओ तो मॅडमचा. आणि क्या बात आहे यार. पुन्हा एकदा सांगते महाराष्ट्रातल्या पत्रकारांना, अरे लाजा धरा. पत्रकारिता ही निष्पक्ष असावी. तुम्ही लोकांनी जो काय केलाय ना गौड बंगाल, तुम्ही लोक जे काय करताय ना, आज ज्या वेळेला तिचा व्हिडिओ बघितला ना, यार अशी पाहिजे होती दरवाजाला प्रश्न विचारायला. गोदाम साहेब सिद्धार्थ गोदाम साहेब, जरा बघा होत्या मॅडमचा तुमचे जे असतात ना प्रश्न कसे विचारावे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराने ना तिच्याकडनं शिका, प्रश्न कसे विचारावे. अरे त्याच्या फार्म हाऊसला जाऊन एकटी वाघीण नडली, तिथं त्याच्या शेजारी बसून त्याला प्रश्न विचारत होती. ही हा नाही केलं तिने, घाम फोडला त्याला घाम.
तत्ता पप्पा होत होते त्याचं. मधीच म्हणत होता किती टाइम दिला यांना, किती वेळ यांचा. गोदाम गोदाम तर लय काय सांगायचं. गोदामनी चांगलं गोदाम भरून घेतलं त्यांचं. एक आमच्या महाराष्ट्रातले गोदाम आणि एक बिचारी दिल्लीहून आलेली. काय कडाडली ती आणि काय तिने मुलाखत घेतली. अतिशय. मी खरं सांगते तुम्हाला, मी माझ्या लाईव्ह नंतर ते कमेंटला त्यांची लिंक टाकणार आहे. आणि खरं 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 शपथ मी लई खुश झाले असते बघून. त्याला विचारले जाते की तुमचा गोल काय आहे, आणि तो म्हणतो आम्ही का सांगायचं तुम्हाला गोल, आम्ही का सांगू आमचा गोल. सांगायचा नसतो गोल कोणाला. ती म्हणती आपने कुछ तो दिमाग में एक करके रखा होगा ना कि आप क्या करने वाली. अगर हाँ ठीक है, आपने आपके उम्मीदवार खड़े किए और जब इलेक्शन होने के बाद जब वो जीत जाएंगे तब आप किन के साथ जाएंगे, वो बात का बाद में देखेंगे. हम आपको क्यों बताएंगे, हम बाद में देखेंगे वो. मगर आपने कुछ तो सोचा होगा. वो आप किसके साथ जाएंगे, हम आपको क्यों बताएंगे, हम देख लेंगे, हम हमारा देख लेंगे. हा काय प्रश्न झाला. तू नेता आहेस ना, आम्ही आमचं बघू म्हणजे तू काय संसार मांडला तुझ्या घरातल्या घरात की आमच्या भावांचा आम्ही बघत बसू. समाजाचं नेतृत्व करतोय तू. बंडलवान माणूस 420 समाजाचं नेतृत्व करायला चालला, समाजाचं नेतृत्व करायला चालला. असं नेतृत्व करतोय. बघितलंय ना त्या जितुद्दीनचं काय झालं तिकडं. आता कोणीतरी मला कमेंट केली ताई त्याच्यावर बोला. अगदी त्याच्यावरही बोलायलाच हवं. काय झालं बघितलं ना. बसले का उरावर, अशीच उरावर बसायला पाहिजे त्यांच्या. घ्या बसून आणखी. कसं फक्त त्याचं नाव नव्हतं टाकलं. कसलं हे कोण आहे, माय कोण हो, माय कोण हो. आणि ते जितू भाऊ म्हणतो आपला जितू भाऊ महाराष्ट्राचा. अनंत कर्मुशीला घरात नेऊन मारणारा जितेंद्र आव्हाड. अरे तुम्हाला रस्त्यावर मारतील लोक, तुम्ही तर त्याला घराच्या आत मारलं. तुम्हाला रस्त्यावर मारतील लोक, रस्त्यावर. गोरगरिबांचा तुम्ही छळ केला ना त्यावेळेला, मजा येणार रे तुमची. तुमचा तर असा बाजार उठणार येणार आहे. थांबा तुम्ही कसा करत होता. मेरी गलती है, मेरी गलती है. तो तुम्हारी गलती नहीं, तुम्हारी गलती नहीं. उसने मेरा क्यों फोटो नहीं डाला, मैं कौन हूँ. जितेंद्र आव्हाडावर चढतोय तो. भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली आहे या काँग्रेसने आणि या राष्ट्रवादीने. वाट लावली, उरली सुरली त्या संजयने वाट लावून टाकली. परंतु महाराष्ट्र आपला एक लक्षात ठेवा, अशा लोकांच्या हाती द्यायचं आपल्याला महाराष्ट्र. जनतेला महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे, अशा मूर्ख लोकांच्या हाती द्यायचं आहे महाराष्ट्र आपला नाही. सुज्ञ ज्ञानी लोकांच्या हाती द्यायचा की आपली फरफड झाली नाही पाहिजे. जी 2.5 वर्ष आपली फरफड केली, 2.5 वर्ष सत्ता यांच्या हातात होती. ओ यांनी किती ऱ्हास केलाय आपला, किती ऱ्हास केलाय आपला. 2.5 वर्षामध्ये किती वाट लावली या लोकांनी आपली. अगदी बरोबर. याच्या भिकार विचाराने भिकेला लावलंय महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना. अरे मुलांनी अभ्यास सोडलीये, मुलांनी कामधंदे सोडलीये. यांनी बेवडं केलं पोरांना, बेवडं. याच्या सभेला आला की मटणं खा, दारू फुकट प्या, कामधंदे सोडा, 1000 रुपये घ्या आणि घरी जा. ह्या सवयी लावल्या या जरांगेनी. माझ्या तरुण बांधवांना आहे ना, याने वाट लावली या जरांगीने. आणि आता ज्या वेळेला याचं कधीच उघडं पडलं असतं, पत्रकारांनी जर ताणून धरला असता ना याला, पत्रकारांनी जर आज ज्या दिल्लीच्या मॅडमनी जसे प्रश्न विचारले त्याच पद्धतीमध्ये जर पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले असते महाराष्ट्रातल्या अगोदर मराठी मीडियाने, तर याचं पितळ कधीच उघडं पडलं असतं. परंतु मराठी मीडियाने नाही तसं केलं. मराठी मीडियाने काय करावं, त्यांनी म्हणा काहीतरी ती जातं आणि तिला आणल्यासारखं हगवण लागल्यासारखं करताय आणि पू करताय आणि मराठी मीडियाने करते. अरे लाजा वाटताय तुम्हाला, लाजा वाटताय. तो घाण बोलतो, गलिच्छ बोलतो, त्याच्या बोलण्यावर हे करताय तुम्ही. पत्रकार आहात ना तुम्ही, पत्रकार आहात ना.
आहो तो पळूनच जाईल. तो ज्ञानी लोकांच्या सोबत डिबेटला बसणारच नाही. त्याची तेवढी कुवत नाहीये, त्याची तेवढी अवकात नाहीये आणि त्याची तेवढी लायकी पण नाहीये. त्याला जे दिलंय ना महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी हे खूप दिलंय, त्याच्या अवकातीपेक्षा जास्त दिलंय. परंतु त्याची वाट लागणार एवढं लक्षात ठेवा, त्याचा बाजार उठवणार एवढं लक्षात ठेवा. ज्या मराठी माणसाला त्याने फसवलं तोच मराठी माणूस याच्या बोकांडी नाही ना बसला तर मग काय. थांबा तुम्ही, हा म्हणतोय ना माघार घे. माघार कुठलीही मुलं घेणार नाहीत, माघार घेणार नाहीत. मराठ्यांची पोरं वांड आहेत, वांड. आणि ती कशी आहेत ना याला कळेल. हा जो धमक्या देतोय ना की माघार घ्यायचं, मी बोललो की माघार घ्यायचं, अरे माघार नाही घेतल्या जाणार रे. हा काल काय बोलला, 150 पोरांच्या साठी म्हणे मी काय 6 कोटी मराठ्यांचं नुकसान करू का. का रे बाबा, तू तर म्हणत होता की फॉर्म भरण्यासाठी एका एका तालुक्यातनं एका गाडीत मध्ये 4-4, 10-10 जण येत आहेत. एका तालुक्यातनं 100 लोक येत आहेत. मग एका तालुक्यातून जर 100 लोक येत आहेत, तू म्हणला आमच्याकडं जवळजवळ 1-1.5 लाख लोक आहेत म्हणला उमेदवार आमच्याकडं. मग तुझ्याकडे जर 1-1.5 लाख उमेदवार होते तर त्या 1-1.5 लाख उमेदवार बर का 6 कोटी मराठी आहेत, परंतु 1.5 लाख उमेदवार याच्याकडे होते असं याचं म्हणणं होतं. मग 1.5 लाख उमेदवारांहून डायरेक्ट तू 150 वर कसं काय आला रे बाबा. तू कसं काय म्हणतो 150 लोकांसाठी मी 6 कोटी मराठ्यांचं वाटोळ करू का. अरे किती खोटा बोलतोय तू. आज तू प्रत्येकाकडनं पेट्या घेतल्यात, प्रत्येकाकडनं खोके घेतलेत आणि आता गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना म्हणतो का, ज्यांना आशेला लावलं तू, ज्यांना 13 महिन्यापासून विकीला आहे ना, विकीला दिले असं 40-50 रुपये 10 रुपयाला. बोलू दे विकीला, काही हरकत नाही, बोलू दे. असे पण पाहिजेत. जरा त्याला झोडा सगळ्यांनी मिळून विकीला, काढा त्याचं सगळं बाहेर. मला मुद्दामून डिस्टर्ब करण्यासाठी असले मूर्ख लोक येत आहेत. यस, हिंदू सावधान आहे, सावधानच राहणार आहे. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. त्यामुळे ना नाही ना, त्याचे कार्यकर्ते पण असे, त्यांना ना लिहिता येत ना वाचता येत, त्यांना तेच फडणवीस 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 फडणवीस. अरे फडणवीसचा कितीही जप केला तरी फडणवीस तुम्हाला पावणार नाही, लक्षात घ्या. फडणवीस फक्त हिंदूंना पावतो. फडणवीसचं तुम्ही किती नाम जप करा, अजिबात तुम्हाला काय ना काहीच मिळणार नाही. याने काय केलं, मुलांना नादाला लावलं, मुलांना फॉर्म भरायला लावलेत आणि आता हा म्हणतो माघार घ्या, आपल्याला उभं राहायचं नाही, मला काहीच ठिकाणी द्यायचंय. बरं काही ठिकाणी पण हा कोणचे देतोय, कुठले उमेदवार देणार आहे. काही ठिकाणी जे देणार आहेत ते हा त्या ठिकाणी पैशावाले उमेदवार देणार आहे. हा त्या ठिकाणी बलाढ्य जे लोक आहेत ना, ज्यांची परंपरा चालू आहे घराण्याची, ते करना. तू झोपडीतला उभा, मी कालही बोलले, करना एखादा झोपडीतला उभा, तू करना एखाद्या गरीबाच्या पोराला आमदार, का नाही करणार. करना, तुझ्यात तेवढी धमक आहे ना, जाऊ दे की, जाऊ दे 15-20च जाऊ दे, पण गरिबांची जाऊ दे, गरिबांच्या घरातली जाऊ दे. ज्यांच्याकडे 2-3 एकर शेती आहे, ज्यांच्याकडे शेती नाहीये परंतु त्याच्याकडे टॅलेंट आहे, तो नेतृत्व करू शकतो, अशा मुलाला पाठव की विधानसभेवर. पाठव ना अशा मुलाला. नाही पाठवणार तू. अरे तू ना, तू चाट्या, तू पहिला तर काँग्रेसचाच आहे, काँग्रेसमध्ये काम केलेले तू, त्याच्यामुळे तुझी विचारश्रेणी काँग्रेस सारखीच असणार आहे, हिंदुत्वाच्या विरोधातच. आणि त्यातल्या त्यात तुला काय ना, दगड लावून तो शेंदुरा हे केलाय, देव केलाय त्या शरद पवारांनी. शेंदूर लावून केला तुला लाळ, शरद पवाराची लाळ लावू लावू याला कोणता देव करून ठेवला काय माहिती. हा पूर्ण भिजलेला आहे शरद पवाराच्या लाळीमध्ये. त्यामुळे ना अगदी बरोबर, मराठी पत्रकार करू शकले नाही ना, ते एका दिल्लीच्या बाईनी केलाय, बाईनी, लक्षात ठेवा. याला दिल्लीच्या त्या पत्रकार मॅडमनी नंगा केलाय, त्याला बाकी नंगा तर मी करतच आली आहे 13 महिन्यापासून, तर त्याचा मी बँडच वाजवणं लावलेला आहे. त्याची चाटीच करणं लावलेली मी बिना पाण्याची. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, महाराष्ट्राला माहिती आहे. जरांग्याच्या विरोधात बोलणारी संगीता वानखेडे एकमेव आहे महाराष्ट्रातली. यस, जिजाऊंची लेक बुलढाण्याची एकमेव याची ना वाजवणारी.
आणि वाजवत राहणार. तुझं आहे ना, तुला अटक होत नाही ना जरांगे, इलेक्शन होऊ दे रे, तुझा बाजार असा उठणार आहे ना. हा, विचारच नाही. परंतु मी लिंक टाकणार आहे आणि सगळ्यांनी लिंक बघा, सगळ्यांनी ती लिंक बघा. त्या वाघिणीची जशी मी आहे ना तशीच ती आहे, मानलं यार राव तिला आज मी. सो हरकत नाही. पुन्हा एकदा विनंती करेल, ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या हिंदुत्वासाठी, हिंदुत्व वाचवायचं, हिंदुत्व जगवायचं. कारण असेल भगवा शिरावर, नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. लक्षात घ्या. मंदिराचे कळस, दारातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय जर सुरक्षित ठेवायची असेल तर हिंदुत्व टिकवणं फार गरजेचं आहे. अन्यथा बांगलादेश सारखी अवस्था आपली व्हायला झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला बांगलादेश सारखी आपली अवस्था करून घ्यायची नाही. लक्षात ठेवा. ज्या ज्या ठिकाणी ना वाटल्या गेलेत त्या त्या ठिकाणी कापल्या गेलेत, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ती अवस्था आपल्या आया बहिणींची होऊ द्यायची नाही. जे आया बहिणींचं रक्षण करणारं सरकार आहे. आणि बघितलंय तुम्ही मुंबईच्या विषयामध्ये काय केलंय. मुंबईचा जो बदलापूरचा विषय होता तिथे काय न्याय दिलाय. त्यामुळं आपल्याला असं न्याय देणारं सरकार हवं. आया बहिणींचा सन्मान करणारं सरकार हवं. आया बहिणींना जेलमध्ये डांबणारं सरकार आपल्याला नकोय. तरुणांना जेलमध्ये डांबणारं, तरुणांना बंगल्यावर बोलून मारणारं सरकार आपल्याला नकोय. हुकुमशाही करणारं सरकार आपल्याला नकोय. त्यामुळं आता बघा ना, तो आजच्या या लाईव्ह मध्ये बोललेला आहे. उद्या त्याला धर्मगुरू, मुसलमान धर्मगुरू भेटायला येणार आहे उद्या जरांगेला हेलिकॉप्टरनी. का बरं? हिंदू धर्मगुरू मेलेत का? लक्षात घ्या. काय चाललंय याचं काय चाललंय? याला आतंकवाद पसरवायचा आहे, तरुण मुलांना याला भरकटवायचं आहे. हा म्हणतो बाहेरच्या राज्यातनं लोक मला भेटायला. बाहेरच्या राज्यातनं कशाला येणार आहे? निवडणूक महाराष्ट्रातली बाहेरच्या राज्यातले मुसलमान कशासाठी बोलवतोय? हैदराबादचे मुसलमान कशासाठी बोलवतोय? तुला हैदराबाद करायचंय का? महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. आम्ही मराठा, आम्ही हिंदू मराठा होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. होऊ देणार नाही. तुझा कुठलाच जो गेम आहे ना, तुझा जो प्लॅन आहे ना, तो कुठलाच सक्सेस होणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुला तर धडा शिकवल्याच जाणार आहे रे. तुला सुट्टीच नाही. परंतु माझ्या हिंदू बांधवांना सगळ्या मला सांगायचंय, सतर्क रहा, जागते रहो. रात्र वैरेची आहे. हा, तर हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमची संगीताताई वानखेडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत आणि समाज जागृत झाला पाहिजे. तुम्ही लोकच म्हणतायत ना की ताई तुमच्या व्हिडिओ बघून आम्ही जागृत झालोय. आम्ही झोपलेलो होतो, आमच्या डोळ्यावर आम्ही पट्टी बांधली होती जरांगेने आमच्या डोळ्यावर, परंतु तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र आम्ही शुद्धीत आलोय. जसं तुम्ही लोक सावध झालात तसंच आपल्याला प्रत्येकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला सावध करायचं आहे. या जरांगेने जे आरक्षणाचं अफू समाजाला पाजलेलं आहे त्या गुंगीतनं समाजाला बाहेर काढायचं आहे आणि हिंदुत्वाच्या मार्गावर त्यांना पुन्हा उभं करायचं आहे. याच्यासाठी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया ह्या माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. मी प्रत्येक प्रतिक्रिया वाचते, प्रत्येकाची प्रतिक्रिया वाचते आणि ज्याला उत्तर द्यायचं त्याला उत्तर सुद्धा देत असते. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझा व्हिडिओ ज्या वेळेला मी लाईव्ह येते त्यावेळेला तुमच्यापर्यंत लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पडते. सो हरकत नाही. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटेल.